नमस्कार नमस्कार. मी मुग्धा गोडबोले. नमस्कार, मी मधुराणी गोखले. बेळगावमधील सर्व रसिकांचं आणि अक्कांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व बेळगाववासियांचं मनापासून स्वागत करतो. आणि घर माझे चंद्रमौळी हा कार्यक्रम तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोत. इंदिराबाईंची कविता जितकी प्रेमाभोवती नातेसंबंधांभोवती फिरली तितकीच घरापाशीही रेंगाळली. त्यांचं लेखन, साहित्य, कविता खऱ्या अर्थानं ज्याला घरंदाज म्हणता येईल अशी होती. एखाद्या सालस, खानदानी, आदबशीर आणि सुसंस्कृत कुलवधूसारखी होती. आज आम्ही त्यांच्या घरी आलो आहोत, त्यांच्या निमित्ताने आलो आहोत, म्हणून घर माझे चंद्रमौळी. मराठी साहित्य हा एक असा खजिना आहे की त्यातलं कुठलंही रत्न उचला, कुठलाही मोती निवडा, त्यातून एक लखलखीत दागिना तयार होऊ शकतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा आम्ही थोडी शोधाशोध करायला सुरुवात केली तेव्हा पुन्हा एकदा आपल्याकडे केवढं विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्य आहे हे बघून आम्ही अक्षरशः थक्क झालो. आणि काय निवडावं याचा आम्हाला खरंच विचार पडला. पण एक चौकट असायला हवी, काहीतरी एक त्याला स्वरूप असायला हवं. म्हणून आम्ही कवयित्रींच्या कविता असा त्याला एक दृष्टी त्याला तशी दिली. लेखिकांचे लेख निवडले. इंदिराबाईंच्या समकालीन आणि पुढच्या पिढीतल्या काही लेखिका, काही कवयित्रींच्या नजरेला घर कसं दिसत होतं ते शोधायचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा सुरू करूया घर माझे चंद्रमौळी. कार्यक्रमाची सुरुवात बहिणाबाईंच्या खोपा या कवितेने करूया. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला, पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला. तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. या कडव्याकडे जरा लक्ष द्या. सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर, सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर. तिले जन्माचा सांगाती मी ये गण्या गंप्यानर. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. खोपाहीन लाईनला जसा गिलक्याचा कोसा, खोपाहीन लाईनला जसा गिलक्याचा कोसा. पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. तिची इलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तिची इलुशीच चोच तेच दात तेच ओठ. तुले दिले रे देवान 2 हात 10 बोट. अरे खो
सुगरणीचा चांगला. देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. हे काव्य अर्थातच बहिणाबाईंचं आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं, पण ही चाल मधुराणीची होती. खोपा, घर, एक असं ठिकाण, एक अशी जागा जिथे माणसाच्या, प्राण्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्त्वाचा, सुखाचा, शांततेचा, अस्तित्वाचा काळ जातो किंवा तो तसा जायला हवा. घर अढळ, अचल, स्थावर, अबाधित. घर म्हणजे कायमस्वरूपी अशी एक गोष्ट, एक अशी जागा जी मिळवण्यासाठी प्रत्येक सजीव धडपडत असतो. कित्येक जण घरापासून दूर राहावं लागेल म्हणून मोठमोठ्या संधी नाकारतात, तर कित्येक संधीच्या शोधात घराबाहेर पडतात आणि मग क्षणाक्षणाला घर आठवत राहतात. कुणासाठी घर ही आयुष्यातली सगळ्यात मोठी मिळकत असते, कुणासाठी ती एक अभिमानाची गोष्ट असते, कुणासाठी आर्थिक गुंतवणूक असते. पण जिथे संपूर्ण जगाचे व्यापताप, स्पर्धा, परीक्षा, मतं, भांडणं, हेवेदावे, नात्यांमधले संवाद विसंवाद सगळं बाजूला सारून आपण विसावतो, शांत होतो, अशी जागा म्हणजे घर. घर म्हणजे डोळे मिटून सुद्धा चालता येईल इतकी ओळखीची रचना. डोळ्यांना सवयीच्या रंगाच्या भिंती, निवडून घेतलेले पडदे, सोयीच्या खुर्च्या, खास आपल्यासाठी असलेल्या किंवा बनवून घेतलेल्या वस्तू, आपल्याला हवा तेवढा आणि तितकाच प्रकाश. इतकंच नाही तर आपल्या घरातला, आपल्या परिचयाचा एक विशिष्ट सुगंध आणि आपल्याला सुखावेल असं तापमान सुद्धा. घर, घर म्हणजे ऊब, घर म्हणजे आपलेपणा. ज्याच्याकडे ते नसतं ना, त्याला त्याची खरी किंमत कळते. गंमत बघा, इंग्रजी भाषेत नीड म्हणजे गरज आणि संस्कृतमध्ये नीड म्हणजे घरटं. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेतच, तर त्यापैकी अन्न आणि वस्त्र हे बदलत राहतं. निवारा मात्र चिरंतन असावा, कायमस्वरूपी असावा अशी आपली अपेक्षा असते. इंदिराबाईंच्या लिखाणात नेहमीच एक समाधानी भाव असायचा. विरक्ती असली तरी ती नैराश्याकडे जाणारी नव्हती. किंबहुना त्यांची कविता त्यांच्यासारखीच आपलं म्हणणं सौम्यपणे मांडायची. त्यांच्या कवितेत घरसुद्धा समाधानी दिसायचं. त्यांनीच एके ठिकाणी म्हटलंय, जिथे आईने भरभरून पाने वाढून दिली आणि मी भरभरून आशीर्वाद घेतले, ती जागा म्हणजे घर. अक्कांची एक कविता सादर करते. कवितेचं नाव जरी निरोप असं असलं तरी ते मी अगदी सुरुवातीलाच घेते आहे. हे लहानसेच घर, हे लहानसेच घर आंब्या फणसांच्या सावलीचे. हे लहानसेच घर आंब्या फणसांच्या सावलीचे, समोर झुलणाऱ्या बांबूंचे, आल्या गेल्याचे पाहुण्यांचे, मुलाबाळांचे, लाडक्या मुक्या प्राण्यांचे, आम्हा दोघांचे. वा. कित्येक सुखाच्या लहरी याच्या भिंतींनी ध्वनिमुद्रित करून ठेवल्या असतील. कित्येक सुखाच्या लहरी याच्या भिंतींनी ध्वनिमुद्रित करून ठेवल्या असतील. कित्येक दुडदुडणारी पावले याच्या जमिनीने वत्सलांछनासारखी जपून ठेवली असतील. कित्येक कोसळणाऱ्या क्षणांना याच्या कौलाराने आधार दिला असेल. भाजून काढणाऱ्या उन्हाच्या झळातून याने मला दिलासा दिलाय. वा. भाजून काढणाऱ्या उन्हाच्या झळातून याने मला दिलासा दिलाय. घोंघावत येणाऱ्या वादळातून यानेच मला सावरले. खिडक्यांच्या गजांनी माझे अश्रू पुसलेत. याला सोडून निघताना माझे काळीज वितळेल. याला सोडून निघताना माझे काळीज वितळेल. आणि हे खिडक्या दारे मिटून भरल्या मनाने आशीर्वाद देत
मागेच उभे राहील आईसारखे. वा वा. अक्कांचीच अजून एक कविता आहे, आम्ही दोघी एकत्र म्हणणार आहोत. पूर्वस्मृती. येथे तात सदा लिहित बसले, माता इथे झोपली, टाकी पाऊल मी घरात स्मृती, जागी मनी जाहली. दादा याच स्थली सदा बसतसे, मित्रांसवे बोलत, येथे भासत पाळण्यात निजला, छोटा मधु हासत. घंटानाद इथे सदा करीती त्या, गायी तदा बांधल्या, जाते ऐकून सर्व बाल चमुत्या, तालावरी झोपल्या. येथे बालिश खेळ खेळतसे मी मैत्रिणींच्या सवे, ऐसे आठवता जणी उतरली डोळ्यांमध्ये आसवे. आता आठवते तदा मधुरसा, वाडा किती हासला, आहे शून्यता कसा चहूकडे, अंधार हा भासला. खुंट्यांना वटवाघळे लटकली भेडावती अंतरा, पाहुनी असले भयाण घर, ते चित्ती भरे कापरा. हाती घेऊनिया भिकार चिमणी मी हिंडुनी एकली, एका मागून एकती स्मृतिस्थले वेड्यागती पाहिली. गेले अंतर गुदमरोनी आणखी काहूरही माजले, माझे ते घर हेच काय, म्हणता माते रडे कोसळे, माझे ते घर हेच काय म्हणता माते रडे कोसळे. अक्कांची प्रतिभा बघा. डाळिंब या कवितेत त्या घराचं वर्णन कसं करतात. घर कसे घाटदार रसरशीत डाळिंबासारखे, घरातली माणसे कशी, डाळिंबातील रसाळ रंगदार दाण्यांसारखी. वा. मी कशी, डाळिंबातील बी सारखी, सर्वात सामावलेली, सर्वातून वेगळी. वा. अलिप्त, निर्भर, आलिशान सिनेमागृहात बसल्यासारखी. वा वा वा. पुढची कविता अक्कांचीच आहे. भाग्यलक्ष्मी. घराची ही भाग्यलक्ष्मी उभी सदाची घरात, घराची ही भाग्यलक्ष्मी उभी सदाची घरात, फिरे तिच्या मागुनिया शीत सुगंधित वात. दिठीमध्ये चंद्रधारा, ओठी फुले आनंदाची, कायेमध्ये लवे वीज, हाती चव अमृताची. घरादाराचा विसावा, शेजाऱ्यांना नित्य ओढ. माझ्यासमोर अशा कितीतरी जणी उभ्या राहिल्या ज्या हुबेहूब या वर्णनाला बसतील. घरादाराचा विसावा, शेजाऱ्यांना नित्य ओढ, आल्या गेल्या पाहुण्याचे निघताना पाय जड. दिसभर कष्ट क्षीण जडावती पापणीत, दिसभर कष्ट क्षीण जडावती पापणीत, जादू भरल्या ओठाने टिपुनिया घेई कांत, जादू भरल्या ओठाने टिपुनिया घेई कांत. इंदिराबाईंच्या कविता जेवढ्या सूक्ष्म तरल असायच्या तेवढेच त्यांचे ललित लेख सुद्धा काव्यात्मक होते. 1 जानेवारी 1984 पासून कोल्हापूर रविवार सकाळ इथे त्यांनी एक सदर सुरू केलं, जे पुढे 60 आठवडे सुरू होतं. 60 आठवडे एकाच ताकदीने एकच सदर लिहिणं हे किती कठीण आहे हे मला असं वाटतं की आपल्या त्या अनेकांना नक्की कळू शकेल. या सदराची एक गंमत अशी की खरं तर हे सदर आधी सुधीर मोघे यांनी लिहावं असं ठरलं होतं. सदराचं नावही ठरलं होतं आणि नाव ठरलं होतं मृद्गंध. पण काही कारणांनी सुधीर मोघे हे सदर लिहू शकले नाहीत आणि त्यानंतर तेव्हाचे सकाळ वृत्तपत्राचे संपादक विजय कुवळेकर यांनी अक्कांना फोन केला की तुम्ही हे सदर लिहाल का. तेव्हा अक्का सुरुवातीला थोड्याशा बिचकत होत्या किंवा त्यांना असं वाटत होतं की आपण इतक्या सातत्याने सदर लिहू शकू का. त्या थोडा विचार करत होत्या. पण जेव्हा विजय कुवळेकरांनी त्यांना नाव सांगितलं की आमच्या मनात या सदराचं नाव असं ठरलं आहे मृद्गंध,
त्या क्षणी अक्का म्हणाल्या मी लिहिते. कारण गंध गाभारा या त्यांच्याच एका लेखामध्ये फार सुंदर वाक्य त्यांचं असं आहे, जे त्यांनी लिहिलं आहे की माझं गंधाचं वा सुगंधाचं वेड गावरान पद्धतीचं आहे आणि गावरानानी ते जोपासलेलं आहे. मृदगंध या नावाने तो चमत्कार केला आणि त्याच्यातलाच एक लेख मी वाचून दाखवते आहे. अक्कांचाच लेख आहे. लेखाचं नाव आहे घर कौलारू. मला माझ्या एका मैत्रिणीकडे जायचे होते. रमा ही बरोबर होती. ती प्रथमच त्या घरी येत होती. घर म्हणजे दगडी आणि जंबोरी विटांच्या घडणीचा जुन्या पद्धतीचा 50-60 वर्षांपूर्वीचा बंगला. मैत्रिणी चहा करत होती तोवर मी रमाला घर दाखवले. पंखा नसतानाही त्या उन्हाच्या वेळेला घरात थंडगार वाटत होते. निघताना रमा म्हणाली, अक्का हे घर मला फार आवडले. खरंच? मी आश्चर्याने विचारले. वर बघा की. भिंतीवरून आढ्यापर्यंत आणि तिथून दुसऱ्या भिंतीपर्यंत सावकाश नजर फिरवत ती म्हणाली, किती छान आहे. घरावर लाल जांभळट काळ्या रंगांच्या खापऱ्यांचं कौलार होतं. ते तिला फार आवडलं होतं. त्यातून प्रकाशरेखाही दिसत होत्या. इतक्या लहानपणी तिच्यातला हा गावरान सौंदर्य टिपण्याचा रसिकपणा बघून मी मनात कुठेतरी फार फार सुखावून गेले. माझं कौलारू घराचं स्वप्न तिच्या चेहऱ्यावर मला दिसू लागलं. घर म्हणजे काय, घराचा आकार म्हणजे काय याची मला जाण आली त्यावेळी आम्ही गदगला राहत होतो. रस्त्याचं नाव वगैरे आता आठवत नाही, पण घरासमोर एक मोठी दगडी बांधणीची विहीर होती एवढं मात्र आठवतं. रस्ता सोडून या विहिरीच्या बाजूने आत गेलं की प्रशस्त दगडी 4-5 पायऱ्या, दोन्ही बाजूला जोते. हे घर मोठे होते. पडव्या, 4-6 खोल्या, मोठा सोपा, मोठं स्वयंपाकघर, न्हाणीघर आणि परसात थोडं अंगण असं. वर जायला जिना होता. चढून वर जावं तो लहानशा दारातून बाहेर पडलं की मातीचा धाबा. तळाशी लाकडी कडीपाट आणि वर छपराच्या ऐवजी गच्चीसारखी मातीची घट्ट बसलेल्या थराची हातभर उंचीची उखीर वाखीर जमीन. कडेनं थोड्या उंचीचा मातीचा घट्ट बांधलेला. हे आमचं घर हे असं धाब्याचं होतं. मला हा धाबा फार आवडायचा. संध्याकाळी वर खेळायला मजा वाटायची. त्यावरून गदग शहरातले भोवतालचे धाबेच धाबे दिसायचे आणि त्यावरची रंगीबेरंगी वाळवणं, पिवळ्या डाळीची, पांढऱ्या शाळूची, लाल भडक मिरच्यांची, शेवाळी मुगाची. आमच्या धाब्यावर वाळवण नाही, कधीतरी गाद्या पांघरुणं पसरली जायची. त्यावर मी लोळायची आणि रात्री देखील वरच झोपायचा हट्ट करायची. पण मला हवे तेव्हा धाब्यावर जाता येत नसे, कारण जिना चांगला नव्हता. कुणाचा तरी हात धरून चढावा लागे. पाऊस येऊन गेला की त्या धाब्याच्या कडेनी असलेल्या बांधावर गवताचे छान छान तुरे येत. ते तोडून आणण्यासाठी मी धाब्यावर जाण्याची नेहमी संधी बघत असे. वाळून गेले तरी ते तुरे छान दिसत. आता कधी प्रवासात धाब्याची छोटी मोठी घरं दिसतात. मला ही घरं म्हणजे धरणीची बाळच वाटतात. दगड मातीच्या भिंती, खाली सारवलेली भुई, असं ते धरणीच्या एका हाताच्या तळव्यावर उभं घर आणि मस्तकावर तिचाच आशीर्वादाचा हात ठेवलेला. या आशीर्वादानंच तर त्या वास्तूत किती थंड आणि तृप्त वाटतं. बाहेर रणरणतं ऊन आणि घरात विलक्षण सुखद असा गारवा. आम्ही तवंदीला गेलो आणि पुन्हा नवं कौलार दिसलं. तवंदीचा वाडा फारसा मोठा नव्हता, पण वर 2 प्रशस्त माड्या होत्या आणि धाब्याऐवजी घरावर मोठे मोठे पत्रे घातलेले होते. लोखंडी पट्ट्यांनी ते घट्ट आवळून बसवलेले असत. गाव डोंगरावर असल्याने सारखा भणभण वारा असायचा, पण वर पत्रे असल्याने वरच्या उन्हाच्या झळा घराला उकडहंडीचं रूप द्यायच्या. या उंच उतरत्या पत्रावर मी कधी चढले नाही. भीती वाटायची. पाय निसटला तर काय होईल असं वाटायचं. हिरण्यकेशी नदीला पूर आला की सर्वजण माडीच्या आढ्याच्या पत्रावर जाऊन बघायला उभी राहायची, पण मी तिथे सुद्धा कधी गेले नाही. शिवरात्रीचं किंवा आडोळ्या पावसाचं वारं सुटलं की घराघरावरचे पत्रे घण घण वाजत, जणू छपरावरून मारुतीच भूपकार करत उड्डाण करतोय. आभाळात गडगडायला लागलं की तो आवाजही पत्र्यातून घुमून दुप्पट अकराळ असं आभाळ कडाडलं की आम्ही चटकन कुणाला तरी घट्ट धरून बसत असू. फार भय वाटायचं. आणि पाऊस कोसळायला लागला की पत्र्यावर असा ताड ताड आवाज व्हायचा. तो घरात भरला की मोठ्यानं बोललेलं देखील ऐकू यायचं नाही. अशाच एका दुपारी पत्रे थोडे वाजत होते. भीतीने मी आणि ताई आमच्या भागूबाईजवळ स्वयंपाकघरात घोंगड्यावर आडव्या झालो होतो.
तोंडावरून गच्च असा तिचा पदर ओढून घेतला होता. इतक्यात प्रचंड आवाजानं कानठळ्याच बसल्या. दाण दाणा दाण असा राक्षसच जणू उडत गेला आणि वाघानं झडप घालावी तशी बोटा एवढ्या पाऊसधारांनी आणि झोंबऱ्या वाऱ्यानं आमच्यावर झडप घातली. वर काळकुट्ट आभाळ आणि त्यात विजांचा भीषण नाच. भागूबाईनंच मोठा गळा काढला, तोंडावर हात घेतला. मग आमची काय कथा? घरावरचे पत्रे उडून गेले होते. घर उघडं पडलं होतं. पाऊस हवा तिथे कोसळत होता. काका धावत आले आणि आम्हाला दोघींना उचलून त्यांनी शेजारच्या घरी नेऊन ठेवलं. जेवण करून आम्ही तिथेच झोपलो. सकाळी उठल्यावर कोरड्या उन्हात त्या उघड्या भुंड्या घराकडे बघून मला रडूच कोसळलं. पत्रे उडत जाऊन पठाणाच्या मळ्याच्या बाजूला निपाणीच्या वाटेवर पडले होते. ते उचलून आणायला 25 माणसं खपत होती. असे हे घरावरचे पत्रे. पण निपाणीच्या रस्त्यावरून डोंगराकडे पाहिलं की आमचा वाडा तेवढा उन्हात चकाकताना दिसायचा. तेव्हा या पत्र्यांचा केवढा अभिमान वाटायचा. आमचं घर तेवढं पत्र्याचं होतं, बाकी सर्व खापऱ्यांच्या छपराची. सत्यापाच्या घरी मी नेहमी जात असे. त्याच्या घरावर काळी कौलं होती. पावसात ती काही उडून जायची नाहीत, फक्त घरात कौलातून गळायचं. मग पाटलीणबाई घरातली लहान मोठी भांडी मडकी गळतीखाली ठेवत त्या पावसावर रागवत नसत. म्हणायच्या, घरात यावंसं झालं ना व, ये माझ्या लेका. सत्यापाच्या परड्यातून पाहिलं की आमचं घर असं असावं असं वाटे. काळ्या जांभळ्या खापऱ्यांचं छप्पर असलेलं, वर सुपातून कायबाय वाळवणं ठेवलेली, दिवाळीत घडवलेले शेणाचे मांडव सुक्या ताज्या झेंडू सकट एका बाजूला राखण करत बसलेले, एका बाजूला भोपळ्याचा वेलाचा विस्तार पसरलेला. पानं पिवळी पडलेली, पण इथे तिथे हे एवढे मोठे भोपळे भटजीसारखे मंत्र जागराला बसलेले. परड्यातून हे सर्व बघायचं आणि अत्तीबाई अशी हाक घालत दारातून शिरायचं. आता तर काय त्याहून गंमत. हिरव्यागार सारवणावर छपरानं आपण गोळा केलेल्या उन्हाच्या टिकल्या सोडलेल्या. त्या टिकल्या पोचवणाऱ्या धुक्याच्या कांड्या आणि त्यातले ते सतत हलत असलेले बारीक कण बघत उभं राहावं असं वाटे. त्यावेळी मी रमा एवढीच होते. मला वाटलं होतं पत्र्यापेक्षा असं कौलांनी शाकारलेलं आपलं घर हवं आणि तिच्यासारखीच वरच्या त्या काळपट छपराकडे बघत म्हणत होते, किती छान आहे हे छप्पर आणि हे घर. पुढे पुण्याहून बेळगावी आल्यावर अशा कौलारू घरात राहण्याचा योग आला. ठळकवाडीत आम्ही ज्या सुबक छोट्या घरात राहिलो त्या घरावर मंगळुरी कौलं होती. रस्त्यापासून पायरीपर्यंत खूप मोठं अंगण. मग हे घर अगदी नवं होतं. त्याची मंगळुरी लाल भगव्या रंगाची नक्षीदार कौलं फारच दिमाखात दिसायची. काळ्या खापरांसारखी याला आधाराला बांबूची चिपाडं नव्हती, तर पिवळट रंगाच्या लाकडी रिपांचे चौकोन बांधलेले होते. पुण्या मुंबईला सिमेंटच्या चौकोनी लांबट ठोकळ्यांना बघून कंटाळलेल्या मला ही एक पर्वणीच वाटली. आता बाहेरून येताना वळणावरून आधी घराचे कौलार दिसायचे आणि मन एकदम अनावर होऊन जायचे. केळीची पुढे आलेली पानं सावरत आत जाऊन बसले की त्या मंगळुरी कौलातून वारा कसा फवाऱ्यासारखा अंगाभोवती फिरायचा आणि शांत तृप्त वाटायचं. कुठे कौलाला छिद्र असलं की पडल्या पडल्या त्यातून बघण्यात किती वेळ जायचा. त्यातून दिसणारं अंगठीच्या खड्या एवढं आभाळ, त्यावरून हळू तरंगत जाणारा ढग, कधी कोंदणात बसवावी अशी त्यातून लुकलुकणारी चांदणी, कधी चांदण्याची नाजूक धार. आणि पहाटेच्या वेळी तर हे कौलार काहीतरी वेगळंच होऊन जायचं. पहाटे डोळे उघडावे आणि छपरावर नजर लावून राहावं. जसजसं बाहेर उजळत जायचं तसतसं त्या कौलारातून सोनेरी लाल प्रकाशाचं जरीकाम भरत जायचं. आणि पहाटे उठलेल्या आईनं पाळण्यात उघड्या झोपलेल्या बाळावर हळूच पांघरूण घालावं, तसं या छोट्या घरकुलावर कुणी हे पांघरूण तर पसरलं नाही ना असं वाटायचं. कौलाराचं हे नाजूक देखणं सुख जेवढं मनोहारी, तितकाच त्या कौलारावर माकडांनी घातलेला धिंगाणाही कौतुकाचा आणि मनोरंजक. शेजारच्या फणसा पेरूच्या पपईच्या झाडावर डोळा ठेवून 10-15 माकडं यायची आणि बाजूच्या छपरा झाडांवर आसमंत न्याहाळत बसायची. कुणाच्या तोंडाला पाला तर कुणाच्या कच्ची पपई. सरदार तेवढे थेट आढ्यावर दोन्ही गुडघ्यांवर हात सोडून मजेत बसलेले. मुलांनी ही टोळी पाहिली की खालून डबे वाजवायचे, ओरडायचे आणि काय कटकटे ही करत ती माकडं धडाधड उड्या टाकत निघून जायची. त्या धाडीत आणि धडाडीत आमच्या कौलारांचं जे काय व्हायचं ते व्हायचंच.
आता आमच्या बेळगावच्या या नव्या घराला कौलं नाहीत, पण कौलारू घराचा भास देणारं सिमेंटचं उतरतं छप्पर आहे. एखादी रूपमती प्रसाधनात आधुनिकता आणतेच, तसं या इमारतीचं वाटतं. अवकाशातल्या या तिरप्या रेषात तिला वेगळाच डौल आणि दिमाख देतात, पण किती केलं तरी तो भासच. म्हणूनच कधी कौलारू घर दिसलं की मीही रमासारखी सुखावून जाते. वा 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 वा. अक्कांनी घर माझे चंद्रमौळी ही उपमा ज्या कवितेत वापरली, ती कविता आपल्या सगळ्यांचीच आवडती कविता ऐकवते. नको नको रे पावसा, नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी घर माझे चंद्रमौळी, अनदारात सायली नको नको रे पावसा. नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, तांबी सतेली पातेली भांडे आणू मी कुठून, नको करू झोंबा झोंबी, नको करू झोंबा झोंबी माझे नाजूक वेलण, नको टाकू फुल माळ अशी मातीत लोटून, नको करू झोंबा झोंबी. आडदांडा नको येऊ झेपावत दारातून, माझे नेसूचे जुनेर, माझे नेसूचे जुनेर, नको टाकू भिजवून, नको नको रे पावसा, नको नको रे पावसा. किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकना, वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आणना, माझे एवढे ऐकना. वेशी पुढे 8 कोस जारे आडवा धावत, विजेबाई कडाडून, विजेबाई कडाडून, मागे फिरव पांथस्त, नको नको रे पावसा. अरे पावसा राजसा, अरे पावसा राजसा, नीट आण सांभाळून, घाल कितीही धिंगाणा मग मुळी ना बोलेन, नीट आण सांभाळून. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन, माझ्या सख्याच्या डोळ्यात, माझ्या सख्याच्या डोळ्यात, तुझ्या विजेला पूजीन, नको नको रे पावसा, नको नको रे पावसा. असा धिंगाणा अवेळी घर माझे चंद्रमौळी, अनदारात सायली नको नको रे पावसा. कोणे एकेकाळी स्त्री पुरुषांनी लग्न करून एकत्र राहायला सुरुवात केली आणि घर ही संकल्पना थोडी अधिक रुजली. आपलं घर, आपल्या घरात आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबात आपल्या पद्धती, आपली परंपरा, आपल्या चालीरीती आणि आपलं कर्मकांड. घराबाहेरचं जग परक, घरातलं आपलं, आपण वसवलेलं. या आपलं घर म्हणजे आपलं अस्तित्व, याची ही आपली सगळ्यात जवळची गोष्ट असते. या कल्पनेची सुरुवात आपल्या जन्मापासूनच होते. म्हणूनच बालवाडीत शिकवलेलं पहिलं वाक्य असतं, कमल घर बघ. चिमणीचं घर मेणाचं, कावळ्याचं घर शेणाचं. म्हणजे कावळ्याने कितीही फुशारक्या मारल्या तरी त्याचं घर पक्क नव्हतं, ते वाहून गेलं. चिमणी चांगली होती म्हणून तिचं घर टिकलं, हेही आपण शिकलो.
तत्वज्ञान, बंधुभाव वगैरे गोष्टी शिकवताना पहिला धडा दिला जातो तो हे विश्वची माझे घर. फिरायला जाऊनही होमस्टे शोधणारे हल्ली खूप असतात. हॉटेलमध्ये गेल्यावर घरगुती पदार्थ चाखणारेही अनेक दिसतात. घर कसं यावरून माणूस कसा हे जोखलं जातं. चिरेबंदी वाडा गर्भश्रीमंतांचा असतो, पुराणी हवेली भूताची असते. कौलारू घर साध्या माणसांचं असतं. टुमदार घर अंगात व्यवस्थितपणा असणाऱ्यांचं असतं. चौसोपी वाडा तालेवार घराण्याचा वारसा असतो. चाळीतली खोली शहरातल्या चाकरमान्याची असते. शेणानं सारवलेलं घर गावातल्या भाबड्या माणसांचं असतं. दारं खिडक्या बंद केलेलं घर शहरातल्या बिल्डिंगमधल्या फ्लॅट्सचं असतं. पण बाहेरून कसंही असलं तरी आतून घर कसं असावं याचा विमलताई लिमये यांनी जो धडा आपल्याला कवितेतून दिलाय तो सगळ्यात अर्थपूर्ण आहे. विमलताई म्हणतात, घर असावं घरासारखं, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. वा. त्या अर्थाला अर्थ असावा, त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी. अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी. त्या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती. त्या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षांचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती. वा वा. सासू गेली बरे झाले, घरदार हाती आले, असं एक लोकगीत होतं. फार अपरिचित कशाला, असं सासर द्वाडबाई कोंडुनी मारित हे बोंडल्याला गाणं आपण म्हणतोच की. अर्थात त्याला अनेक सामाजिक संदर्भ आहेत. त्या त्या काळाच्या चष्म्यातून त्याकडे बघायला हवं. पण या पार्श्वभूमीवर हेमा लेले यांच्या कवितेतून एक फार समजूतदार दृष्टिकोन आहे. समजूतदार यासाठी कारण सासरचं घर म्हटल्यानंतर बहुतेक साहित्यामध्ये आपल्याला सासरचं घर कसं फारसं आवडीचं नव्हतं याच्याविषयी एक तो सूर लागलेला दिसतो. पण हेमाताई फार छान म्हणतात, मी माहेराहून सासरी आले तेव्हा सासरच्या घराचे कितीतरी कंगोरे टोचले होते. मातृस्पर्श झालेलं माहेर मनातून जाता जात नव्हतं. वा वा वा. नव्या माणसांवर, नव्या नात्यांवर मन जडतच नव्हतं. कैक दिवस वाटायचं की एका अनोळखी वस्तीत उगीचच हक्कानं वावरत तर सुटले नाही ना मी. वा वा. माणसांचे स्वभाव मनाला लागायचे, बोल बोचायचे. पण हळूहळू सासरच्या घरी वळणाऱ्या साऱ्या वाटा उमगल्या. अनोळखी मनांच्या घड्या उलगडल्या. क्या बात आहे. दारावरच्या रांगोळ्या माझ्या हातवळणाच्या रेषा गिरवू लागल्या. वा 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 वा. त्याच्या माझ्या नात्याचा सुगंध चोहीकडे पसरला. सासरच्या वाटे फक्त फुलं नाहीतच काटे, हा माझा नवा ऐलमा पैलमा ठरला. वा 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 वा. बाई आणि घर हे नातं फार गुंतागुंतीचं आणि हे आपल्या कवयित्रींच्या लिखाणातून वेळोवेळी आपण पाहिलेलंच आहे. एखाद्याला देवत्व देऊन टाकलं की त्याला माणसांसारख्या चुका करण्याची मुभाच राहत नाही. तसंच एकदा गृहस्वामिनी गृहलक्ष्मी म्हटलं की तिला या घराबद्दल काही वेगळं वाटू शकतं हे पचायला जरा जड जातं. बाईला जितकं घर हवं तितकंच घराबाहेरचं जग सुद्धा खुणावत असतंच. पण वर्षानुवर्ष बाई म्हणजे घर आणि घर म्हणजे बाई हे समीकरण अगदी गडद केलं गेलंय. संजीवनी बोकील जेव्हा त्यांच्या कवितेतून असं काहीतरी म्हणतात तेव्हा किती गंमत वाटते बघा. म्हणजे मगाशी आपण चिमणीचं घर, कावळ्याचं घर असं गमतीत म्हणालो. लहानपणापासून आपण हे शिकलो आहोत. पण संजीवनीबाईंनी ह्याच्याकडे किती वेगळ्या दृष्टीने बघितलंय बघा.
कावळा किती भाग्यवान, कावळा किती भाग्यवान, त्याचं शेणाचं घर सहज वाहून जाऊ शकतं पाण्यात. कावळा किती भाग्यवान, त्याचं शेणाचं घर सहज वाहून जाऊ शकतं पाण्यात आणि मोकळा तो नवं घर बांधायला. चिमणीचं घर मात्र मेणाचं, ते वाहून जाणं कुणालाही न परवडणारं. शतकानुशतके चिमणी मेणाच्या घरात बाळाला तीट काजळ लावीत. उन्हात तिच्याही घराचं काही होऊ शकतं याचं सोयरसूतर कधीच कुठल्याही लोककथाकाराला नाही. वा 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 वा. संजीवनी बोकिलांची ही कविता आहे. जसं आपण म्हणतो की घर फक्त भिंतींनी बनत नाही तर तिथल्या माणसांनी बनतं. तर ही कथा अशी होती की कोकणातल्या 20-25 जणांच्या एकत्र कुटुंबात राहिलेली मुलगी लग्न होऊन मुंबईत येते आणि फक्त ती आणि नवरा, आणि सासरचे सगळे विखुरलेले आणि मनानेही दुरावलेले. तर तिला तो जो मोठा गॅप जाणवतो आणि एखाद्या कातर संध्याकाळी माहेरच्या सगळ्यांची आणि घरातल्या कानाकोपऱ्याची तिला आठवण येते. त्या आठवणीचं हे गाणं आहे. कल्याणी पांडे म्हणून गायिका आहेत, तिने त्यावेळेला हे गायलं होतं. आज मी तुमच्यासाठी सादर करते. संजीवनी बोकिलांची कविता. तिन्ही सांजेच्या आडात बुडे सूर्याचा पोहरा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा. लांब झालेल्या सावल्या झेपावती अंगणात, लांब झालेल्या सावल्या झेपावती अंगणात, कोण लावितसे तिथे तुळशीत सांजवात, तेवणारी ज्योत की माझ्या आईचा चेहरा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा. परतली गाई गोरे जीव विसावला त्यांचा, अंगावरी फिरणारा हात सावळा बाबांचा, शुभं करोति म्हणतो, शुभं करोति म्हणतो, शांत भरला देव्हारा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा. पडे चुलीचा प्रकाश भाव जया लकाकती, त्यांचे सुगरण हात अन्नपूर्णा ये संगती, पाने मांडली केळीची हाका मारती लेकरा, सांजावले असेल ग माझ्या
तिथे भिंतीला टेकून असे जपमाळ एक, थर थर त्या हाताने मणी बांधले केक, मऊ हातानी सांधला उभ्या घराचा पसारा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा. तिथे गारव्याच्या लाटा गच्च झुलणारे माड, इथे जीव घुसमटे उभे गर्दीचे पहाड, मन निघेना तेथुनी, मन निघेना तेथुनी, कसे फिरावे माघारा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा. काळ बदलला, माणसं बदलली, गरजा बदलल्या आणि घर ही संकल्पनाही बदलली. छोटी बैठी घरं होती तेव्हा प्रत्येक घराला एक स्वतंत्र ओळख होती. फ्लॅट्सनी काय केलं असेल तर सगळ्यात आधी आपली ती स्वतंत्र ओळख संपवली. तरी बरं, अजूनपर्यंत आपल्याकडे इमारतींमध्ये तरी वैविध्य आहे. परदेशात सिटी प्लॅनिंगच्या नावाखाली बिल्डिंगसुद्धा एकसारख्या दिसतात. या सपाटीकरणाबद्दल कवयित्री नीलम माणगावे काय म्हणतात ऐकूया. नीलमताई म्हणतात, कसलं बाई तुझं शेरगाव आणि कसली घरं, सदान कदा दारं बंद, पंखा 24 तास, झाकल्या दाराआड चोरट्यावानी जेवताना गिळतोस कसा घास, आणि माणसं तरी कसली, बोलली तरी वट हालत नाहीत, हसली तरी डोळ्यात हसं उतरत नाही, सगळं मेलं आखडू जगणं, मोजून खायचं आणि कुतत बसायचं. आमची गावाकडची माणसं बघ कशी आर पार सरळ सोट, हसली तरी अंगभर हसतील, रडली तरी ढसा ढसा रडतील. नाहीतर तुम्ही बांधून घातलेल्या जनावरावानी सगळी सारखीच, कुणाला स्वतःचं थोबाडच नाही. 10 वर्षांपूर्वी ऐकलेलं आत्याबाईचं बोलणं आठवत मी तिच्या गावी पोहोचले. आत्याबाईचा सदा उघडा असणारा दरवाजा माझ्या मनासमोर हसत होता, माझ्या पायांना चक्रासारखा पळवत होता. डांबरी रस्ता तुडवत आत्याबाईच्या दारात गेले तर आत्याबाईचा वाडा गायब. छोटी RCC इमारत आणि दारखिडक्या बंद. वा. आत्याबाईचा चेहरा हसत नव्हता की डोळे बोलत नव्हते. ये, ती रोबोटसारखं म्हणाली. मी आत गेले. मुलं, नातवंड, सुना. आत्याबाईचं अख्खं कुटुंब TV बघण्यात दंग. कुणा पाहुण्याच्या येण्यानं होत नव्हता रसभंग. 3D सिनेमा बघताना जसा काळा चष्मा प्रत्येकाच्या डोळ्यावर असतो तसाच काहीसा प्रकार होता. मेंदू हरवलेला असा एकच चेहरा प्रत्येकाच्या धडावर होता. आता शेरगावातल्या माणसात आणि आत्याबाईच्या माणसात कुठलाच फरक नव्हता. बंद दाराआडच्या माणसाचा चेहरा हरवला होता. सगळ्याच घरांची आता बंद कपाटं झाली होती. सपाटीकरणात फक्त
फोलपट उरली होती. जागतिकीकरणानंतर आपण बघतोय की खेड्यांची कशी झराझरा शहरं होत आहेत आणि जशा स्त्रिया कमावत्या झाल्या, शहरात जाऊन कमवू लागल्या, तसा त्यांच्या घराच्या संकल्पना आणि घराभोवती फिरणाऱ्या संवेदनाही बदलल्या आणि योगिनी राऊळसारखी एखादी स्त्री एक वेगळीच कविता लिहून जाते. चट्टेरी पट्टेरी चड्डी आणि विरलेला बनियान घालून आपल्याच खिडकीतल्या कुंड्यांना मोजून मापून पाणी घालणारा समोरच्या खिडकीतला पुरुष दररोज दिसतो मला. आपल्या अपेक्षांचे ओझे निर्धास्तपणे त्याच्या खांद्यावर टाकून मोकळी झालेली त्याची आई माहिती आहे मला. सणावाराला आवर्जून येऊन वहिनीला टोमणे मारून माहेरचा हक्क वसूल करणारी धाकटी बहीण ओळखते मी तिला. संसाराच्या धबडग्यात बायको पण हरवून करते पण मिरवणारी त्याची सुंदर बायको, तीही आवडते मला. बापाच्या खांद्यावर हात ठेवून वेळी अवेळी पैसे मागून समानतेची भाषा करणारी त्याची तरुण मुलगी आगाऊ वाटते मला. मात्र सगळी नाती घराबाहेर उभी करून अलवार केस धुवून ओले त्या अंगाने पाणी घालत असते मी माझ्याच खिडकीतल्या कुंड्यांना, तेव्हा काय वाटत असेल त्याला? मस्त पावसाळी दिवसात ढग भरून आलेले असताना आपल्या खिडकीतूनच वाफाळत्या चहाचा कप उंचावून एकदा चिअर्स म्हणायला काय हरकत आहे त्याला? पण ती टिपिकल चट्टेरी पट्टेरी चड्डी आणि विरलेला बनियान खसा खसा धुवून काढल्याशिवाय तो असं धाडस करणार नाही, हे पक्क माहिती आहे मला. हे पक्क माहिती आहे मला. प्रातिनिधिक अशी ही एक आपण कविता म्हणूया, कारण अशा फार नसतात. कवयित्री नीरजा घराविषयी काय म्हणतात बघूया. घरात राहत नाही कोणीच, घरात राहत नाही कोणीच, सारीच शोधतायत घराबाहेर आपलं अस्तित्व. हरवू पाहतायत स्वतःला रस्त्यावरच्या गर्दीत, ट्रेनच्या घुसमटीत, मॉलच्या एलिव्हेटरवर, बागेत, नाना नानी पार्कमध्ये, कधी डोंगर दऱ्यात धबधब्याखाली किंवा उसळणाऱ्या लाटात समुद्रकिनाऱ्यावर. सोडून देतात घराला अनाथ, रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा काही दिवसांसाठी सुद्धा. बाहेरून बंद करून घेतात त्याला, तेव्हा रडत राहतं घर हमसून हमसून. नाही पोचत त्याचा आवाज बंद खिडक्यांच्या तावदानातून. थकून बसून राहतं एकटंच, वाट पाहत आपल्या माणसांची. घराला आता ऐकायची आहे सळसळ जिवंत माणसांची. घराला आता ऐकायची आहे सळसळ जिवंत माणसांची. त्यांचे वाद संवाद साठवायचे आहेत कानात. भर मध्यरात्री गुंतलेल्या श्वासांचा आवाज शोषून घ्यायचा आहे त्याला आतल्या आत. चिमुकल्यांच्या बोबड्या बोलांचे वळेसर बांधायचे आहेत दाराला. वा 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 वा. घर पाहत राहतं रोज नवं स्वप्न. घर पाहत राहतं रोज नवं स्वप्न. अंगभर फुलून आलेल्या लाल पिवळ्या झाडाचं. त्या झाडासारखं बहरायचं आहे त्याला एक दिवस. त्या झाडासारखं बहरायचं आहे त्याला एक दिवस. पानगळीचे हे दिवस सरण्याची वाट पाहत राहतं घर निरंतर. वा. पुढची कविता आहे सुनीती लिमयेंची. आता घरात बरीच शांतता आहे. आता घरात बरीच शांतता आहे. दोन यंत्र आपापली कामं उरकतायत. पुढचा कितीतरी वेळ फक्त नळ सोडल्याचे बंद केल्याचे आवाज, मधून मधून फोनची रिंग, फोडणीची तडतड, कुकरची शिट्टी. दोन यंत्र आपापली कामं उरकतायत.
एका यंत्राचा आवाज, माझं पेन बघितलं का? दुसरं यंत्र, नाही बघ असेल कुठेतरी तिथेच. नंतर बराच वेळ शांतता. पहिलं यंत्र, मी गेलो. दुसरं यंत्र, ठीक रात्री जेवायला? पहिलं यंत्र, नाही बाहेरच पार्टी आहे ऑफिसची. बरं. दुसरं यंत्र. आता बाकीचे आवाजही थांबलेत. घर काळी कभिन्न शांतता पांघरून बसलेलं. थोड्या वेळानं लॅच लावल्याचा फक्त आवाज. पुन्हा शांतता. घर मुकाट आपल्याच आवाजानं दचकतं. कोपऱ्यात बसतं. घर. आता घरी बरीच शांतता आहे. डॉक्टर निलिमा गुंडी या काय म्हणतात ऐकूया. 8x8च्या स्वयंपाकघरात सांभाळत होती ती कसाबसा मनातल्या मनात आपल्या स्वप्नांचा कुतुब मिनार. 8x8च्या स्वयंपाकघरात सांभाळत होती ती कसाबसा मनातल्या मनात आपल्या स्वप्नांचा कुतुब मिनार. सुरणाचा गड्डा चिरतानाचा कर कर आवाज तोडत होता पुन्हा पुन्हा तिच्या विचारांची तार. भाजी फोडणीस टाकताना समोर होता तिच्या फक्त रिकाम्या भांड्याचा तळ. तोच कानी पडला अचानक आकाशवाणीवरून सुनीता विल्यम्सचा विक्रमी दिग्विजय. तिचं हृदय भरून आलं. तिनं दूरवर एकटक पाहिलं. आकाशाची उंची मोजण्यासाठी? छे, अजून किती उंच नेता येईल आकाश याचा अंदाज घेण्यासाठी. ओ वा 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 वा. पुढची कविता ऐकवते. आधी कविता ऐकवते आणि त्याच्याबद्दल बोलते. अगदी कपडे वाळत घालण्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतही दडलेलं असतं बाईचं नेटकं व्यवस्थापन. तर अगदी कपडे वाळत घालण्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतही दडलेलं असतं बाईचं नेटकं व्यवस्थापन. व्यवस्थापनाच्या बाई इथे बसलेल्या. ती कपड्यांची आतली बाजू बाहेर काढते आणि तसे उलटे उन्हात वाळत घालते. उन्हाला सामोरं जायचं तर बाहेरच्या पोकळ दिखाव्यापेक्षा आतला कणखरपणा जास्त कामाचा हे अनुभवामधून पक्क मुरलेलं असतं डोक्यात. बाई एक एक कपडा उचलते बादलीतून. ओला असताना झटकून त्याच्या सुरकुत्या सरळ करते, मग वाळत घालते. अनावश्यक घटक झटकून घालवणं आणि वेळेतच गोष्टी सरळ करणं तिलाच तर जमतं फक्त. अगदी पहिल्या उन्हालगतच्या दोरीवर ती घालते घरी घालायचे जुने विटके कपडे. घरचे कपडे भक्कमपणे विना तक्रार सगळं सांभाळत असतात म्हणून तर बाहेर घालायचे कपडे दिमाखात वावरू शकतात. हे तिच्या इतकं दुसऱ्या कोणाला माहीत. सगळ्यात मागच्या दोरीवर ती घालते नवऱ्याच्या शॉर्ट्स, मुलांची अंतर्वस्त्र वगैरे वगैरे. बाहेरून तिच्या गॅलरीकडे बघणाऱ्याला कधीच दिसून येत काही गोष्टी याची खबरदारी ती कटाक्षाने घेते. आणि स्वतःचे अंतर्वस्त्र ती तर बाई दडवून घालते इतर कपड्यांच्या खाली, अगदी वाळली नाहीत तरीही. कारण वाळण्याच्या निकडीपेक्षा ती लपवून ठेवण्याची निकड अधिक ठसवून ठेवलेली असते तिच्या आईने तिच्या मनात, आणि तीही तेच सांगणार असते तिच्या मुलीला. बाई साधे कपडे वाळत घालतानाही इतकं सगळं करते आणि तरीही तुम्ही काय करता याचं उत्तर काही नाही घरीच असते असं का देते बाई. एकदा जोरात टाळ्या व्हायला हव्यात, कारण या कवितेची कवयित्री बेळगावची आहे.
हर्षदा सुंटणकर तिच्यासाठी एकदा. हर्षदा प्लीज उभी राहा. घराकडे बघण्याचा आणखी एक वेगळा दृष्टिकोन. कविता महाजन. एकाएकी वीज गेली आणि अंधार सर्व दूर. एकाएकी वीज गेली आणि अंधार सर्व दूर. त्यावेळी बागेत खेळणारी माझी छोटी मुलगी चित्कारली. धावली चमकत उडणाऱ्या काजव्यांमागे. अंधार गुणगुणत उडणारा उजेड. अंधार गुणगुणत उडणारा उजेड तिला मुठीत पकडायचा होता. काजवा उंच गेला की उसळून उडी मारत होती. त्याच्याच सारखी त्याच्या मागे लहरत हेलावत धावत होती. मुळात काजव्यामागे का धावायचं? तो मुठीत सापडल्यानं काय मिळणार? पकडल्यानंतर ती त्याचं काय करणार? काडेपेटीत ठेवलेला तो उजेड हळूहळू विरून अखेर मरून जाणार. अंधार अधिकच खोल झाला गडदही. अंधार अधिकच खोल झाला गडदही. तसं मी धावले घाईने तिच्या मागे उसळून, तिला घेऊन जाण्यासाठी सुरक्षित सुखरूप काडेपेटी घरात. वा. हर्षदासारखीच माझी अजून एक अत्यंत लाडकी कवयित्री म्हणजे शशी डंभारे. ती घराकडे कसं बघते आपण बघूया. तू आवडतेस, तू आवडतेस या शब्दावर किती भाळावा एखादा जीव. रुणझुणावी किती स्पंदन की नशेतच ओलांडावी शीव. तू आवडतेस या शब्दावर किती पायऱ्या चढाव्या. उंबरठ्याचे भान सुटावे, ठेचांवर ठेचा घडाव्या. कॉफी घेऊन परतताना तिच्या मनात असे 100 गिल्ट होते. डोळ्यात पाण्याचे तळे आणि श्वासात प्रायश्चित्त होते. हे असे नको होते वागायला. कोणी मनापासून आवडले तरी संस्कार संस्कृती वगैरे सोड, पण घर म्हणून कोणी असतं ना घरी. किती हातांना घाम नि पावलांना थरथर. परक्या कॉफीच्या मोहात कोणी विसरते का असे घर. कॉफी घेऊन परतताना तिच्या मनात असे 100 गिल्ट होते. डोळ्यात पाण्याचे तळे आणि श्वासात प्रायश्चित्त होते. घरात शिरली तेव्हा घर कवेत घ्यावे की कुशीत शिरावे घराच्या या प्रश्नावर ओथंबून ती कमानीवर थबकली दाराच्या. तर घरात नेहमीचीच शांतता. टीव्हीवर तेवढ्या बातम्या किंवा क्रिकेट. ती उशिरा आल्याची ना भिंतींनी घेतली दखल ना कोपऱ्यातून आला प्रश्न थेट. तीच देत राहिली मग काही बाई कारणे. गिल्ट निघावा म्हणून तिची तिलाच स्पष्टीकरणे. कधी नव्हे ते लाडी खट्ट. अनामिकेत अनामिका गुंतवून घट्ट. कधी नव्हे ते कुशीत शिरणे, स्थिरावणे, बाहेर येणे. बऱ्याच प्रयासाने बराच वेळ घेऊन मन एकदाचे निवळले. यापुढे अशी कॉफी नाही या निर्णयावर वळले. दुसऱ्या दिवशी पाऊस वाढला. घर जपण्याचा तिने नवा मुद्दा निवडला. या वादळी पावसात ओढाळ हवेत पोचवून देणार का ऑफिसला विचारले घराला. तर घराने रेनकोट पुढे केला. ती हसली. तिच्या लक्षात आले पाऊस प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. कुठे माळरानावरही फुले उमलतात तर कुठे भिंतींना ओलावाच नसतो. कालपासून सुकवट ठेवलेले काळीज अजून ओलेच होते. कॉफीचे मग, वाफेची वलय, सोबतीचे आमंत्रणही खुलेच होते. आषाढातला इंद्रधनू नव्याने डोळ्यात उमटला. तू आवडतेस या शब्दाचा ढग सरसरून अंगभर दाटला. भर पावसात
भर पावसात स्कूटीला तिने विना रेनकोटच हाकले आहे. भर पावसात स्कूटीला तिने विना रेनकोटच हाकले आणि हो, कालच्या कॉफीसाठी स्वतःला माफही करून टाकले. कालच्या कॉफीसाठी स्वतःला माफही करून टाकले. ही कविता साधारण 5-10 वर्षांपूर्वीची असेल किंवा त्याच्याही अलीकडची असेल. पद्मा गोळेंची ही कविता साधारण 50 वर्षांपूर्वीची असेल. सहज सहज. 2 वेगळ्या पिढ्यांमधल्या कवयित्री, पण तरीसुद्धा विषय एकच, घर. पद्माताई असं म्हणतात, मी घरात आले. उंबऱ्यावरचं माप सांडून मी आत घरात आले. 2 डोळ्यातली ज्योत झाले, माझे डोळे खाली वळले. भुई म्हणाली तू माझी, काढ केर स्वच्छ कर. मी म्हटलं खरंच ग आई. केरसुणी झाले, रांगोळी झाले. चूल म्हणाली तू माझी, मी तिची लाकडं झाले. जातं म्हणाली तू माझी, जातं म्हणालं तू माझी. गहू झाले, ज्वारी झाले, उखळीतला भात झाले. ताकातली रवी होऊन मथणीत नाचत राहिले. भिंत होऊन, छप्पर होऊन, गुपित राखली, छिद्र झाकली. पणती वात तेल होऊन कोने कोपरे उजळून टाकले. सून झाले, बायको झाले, आई झाले, सासू झाले, माझी मला हरवून बसले. आता सोंगे पुरे झाली. वा. आता सोंगे पुरे झाली, सारी ओझी जड झाली. उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे. उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे. तुकडे तुकडे जमवू दे, विशाल काही पुजू दे. श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे. त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे. अरुणा ढेरेंची पुढची कविता सादर करते. सईबाई ग, सईबाई ग, सईबाई ग, सईबाई ग, तुझा बंगला मोठा, तुझा बंगला मोठा. सईबाई ग, सईबाई ग, तुझा राणीचा ताठा, तुझा राणीचा ताठा. उठते माडी अन झुलते गाडी, तुझ्या राजाचा पसारा मोठा, तुझा राणीचा ताठा, तुझा राणीचा ताठा. सईबाई ग, सईबाई ग, तुझं मोत्याचं न्हाणं. सईबाई ग, सईबाई ग, सोन्या चांदीचं लेणं. रेशीम साडी आणि फुलांची वाडी, तुझ्या राजाचा इशारा मोठा, तुझा राणीचा ताठा, तुझा राणीचा ताठा. सईबाई ग, सईबाई ग, तुला कशाचं उण. सईबाई ग, सईबाई ग, सार राजाचं देणं. काय तुला हवं, काय त्याला हवं नि तसं वागावं, तुझ्या राजाचा दरारा मोठा, तुझा राणीचा ताठा, तुझा राणीचा ताठा. सईबाई ग, सईबाई ग, काग डोळा पाणी. सईबाई ग, सईबाई ग, काय झाली कहाणी. बोलू नको काही अन कळलं ग बाई. बोलू नको काही अन कळलं ग बाई, तुझ्या राजाचा तुरुंग मोठा. तुझा पोकळ ताठा, तुझा पोकळ ताठा. पोकळ ताठा, तुझा पोकळ ताठा. थोडक्यात काय, बाईला घर ही आपली कर्मभूमी, आपलं अस्तित्व, अभेद्य सुरक्षा चक्र, मानबिंदू इथपासून ते तुरुंग, सोन्याचा पिंजरा इथपर्यंत सगळं कधी ना कधीतरी वाटतंच. वयाच्या आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तिच्या भोवतीचं घर आणि घरातली ती बदलत असतात. पुरुषांच्या नजरेत दिसणारं घर मात्र वेगळं असतं आणि बाईला दिसणारं, भिडणारं, भावणारं घर मात्र वेगळं असतं. साहजिकच आहे म्हणा. पुरुष बहुतेक वेळा आयुष्यात एकाच घरात राहतात. बाई किमान 2 घरांमध्ये राहते.
एका घरातून दुसऱ्या घरात जाऊन त्याला सर्वस्व वाहणं, त्याला आपलं म्हणणं, हळूहळू त्यात सत्ता स्थापन करणं किंवा ती कधीच स्थापन होऊ शकणार नाही याची जाणीव बाळगणं, यात बाई जितकी अडकते तितका पुरुष अडकत नाही. आद्य कवी मुकुंद राजांपासनं सर्व संत महंतांनी परेहूनही परते घर जे वैकुंठ तेच खरं घर मानलं. समर्थ रामदासांनी तर जन्म 2 दिसांची वस्ती कोठेतरी करावी असं म्हटलंय. त्यात परमार्थ तत्वज्ञान सगळं आलं, पण हेच एखाद्या बाईनं म्हटलं असतं का? शक्यता कमी आहे. प्राध्यापक फ मु शिंदे लिहितात, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. परशुराम देशपांडे म्हणतात, शेणा मातीनं सारवे आई सानुलीचे घर, त्यात फिरते चांदणे तिचा धरून पदर. पाडगावकर म्हणतात, घरं असूनही आता घरं राहिलेले नाही, 4 भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही. हे सुद्धा बाई असं म्हणू शकत नाही. दत्ता हलसगीकर म्हणतात, झाडा झाडांच्या सावलीत माझे इवलेसे घर, जसा ईश्वराचा वर. आणि गदी माडगुळकर म्हणतात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. पण मुग्धा, हे घरटे बालकवींना कसं दिसतंय हे आपण एकदा ऐकूया का? चिव 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 रे, तिकडे तू कोण रे? कपिला मावशी, कपिला मावशी, घरटा मोडून तू का जाशी? नाही ग बाई, मुळीच नाही, मऊ गवत देईन तुशी. कोंबडीताई, कोंबडीताई, माझा घरटा पाहिलास बाई? नाही ग बाई, मुळीच नाही, तुझा माझा संबंध काही? कावळे दादा, कावळे दादा, माझा घरटा नेलास बाबा? नाही ग बाई चिमणूताई, तुझा घरटा कोण नाही? आता बाई पाहू कुठे, जाऊ कुठे, राहू कुठे? गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला. चिमणीला मग पोपट बोले, का ग तुझे डोळे ओले? काय सांगू बाबा तुला, घरटा माझा कोणी नेला? चिवताई चिवताई, माझ्या घरट्यात येतेस बाई, पिंजरा किती छान माझा, सगळा शीण जाईल तुझा. जळो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला. जळो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला. राहीन मी घरट्या विना, चिमणी उडून गेली राना, चिमणी उडून गेली राना. पण अशी ही एखादीच चिमणी उडून जाण्याची हिंमत करू शकते. बहुतेक जणी अडकतात ही वस्तुस्थिती आहे. पुरुषासाठी घर बांधणं हा पुरुषार्थ असतो, पण बाईसाठी ते घर काळजात घर करून राहतं. त्यात पारंपरिक कामाच्या विभागणीमुळे पुरुष पैसे कमवायला किंवा घर चालवायला घराबाहेर पडतो आणि बाई घर चालवायला घरात थांबते. बाईसाठी घर म्हणजे घराच्या विटेपासून घरातल्या माणसांपर्यंत सगळं. पुरुषांसाठी घर म्हणजे बहुतेक वेळा घरातली बाई, मग ती आई असो किंवा बायको. संदीप खरे असं म्हणतो, नसतेस घरी तू जेव्हा, हे एवढ्याचसाठी की आपण फक्त कवयित्रींच्याच कविता घेतल्या, आपण पुरुषांना पूर्ण डावललं असं नको म्हणून. गाऊन म्हणणं छान म्हटलं होतं, 2 ओळी तरी गा. चूक भूल द्यावी घ्यावी. नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो. बस एवढंच माझं. नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो, ही धरा दिशाहीन होते, अन चंद्र पोरका होतो, नसतेस घरी तू जेव्हा. येतात उन्हे दाराशी, हिरमुसून जाती मागे, खिडकीशी थबकून वारा, तव गंधा वाचून जातो, नसतेस घरी तू तेव्हा. तव मिठीत विरघळणाऱ्या मज स्मरती लाघव वेळा, तव मिठीत विरघळणाऱ्या मज स्मरती लाघव वेळा, श्वासाविण हृदय अडावे, मी तसाच अगतिक होतो, नसतेस घरी तू जेव्हा. तू सांग सखे मज काय, मी सांगूया घरादारा. तू सांग सखे मज काय, मी सांगूया घरादारा. समयीचा जीव उदास, माझ्यासह मिणमिण मिटतो, नसतेस घरी तू जेव्हा.
ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनही झालो. बहुतेक बायका आपल्या नवऱ्यांबद्दल हेच म्हणत असतात. ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनही झालो. तुझं वाचून उमगत जाते, तुझं वाचून जन्मच अडतो. नसतेस घरी तू जेव्हा, एकाकी केविलवाणा मी घरभर भिर भिर फिरतो. एकाकी केविलवाणा मी घरभर भिर भिर फिरतो. घुमघुमत्या आवाजाने भिंतींना हाका देतो. नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो. बाबा बोरकर म्हणतात, तू गेल्यावर फिके चांदणे घर परसू ही सुने सुके. मुले मांजरा परी मुकियन दर दोघांच्या मध्ये धुके. तू गेल्यावर घरात देखील पाऊल माझे अडखळते. आणि आटुनी हवा भवतीची श्वासास्तव मन फडफडते. तू गेल्यावर या वाटेने चिमणी देखील नच फिरके. तू गेल्यावर या वाटेने चिमणी देखील नच फिरके. कसे अचानक झाले नकळे सगळे जग परके परके. तू गेल्यावर 2 दिसास्तव जरही माझी अशी स्थिती. तू गेल्यावर 2 दिसास्तव जरही माझी अशी स्थिती. खरीच माझ्या आधी गेलीस तर मग माझी काय गती. खरीच माझ्या आधी गेलीस तर मग माझी काय गती. बाई असो किंवा पुरुष, घर काही कुणाला चुकत नाही. मंगला कोडबोले यांनी अशी घरं अशी माणसं या लेखमालेचा समारोप करताना लिहिलेल्या एक लेखात फार समर्पक असं म्हटलं आहे. त्यातला एक अंश वाचून दाखवते, कारण लेख मोठा आहे. अगदी पूर्वी बालपणात माझी आजी पुष्कळदा मला तिच्या चष्म्याचं घर शोधायला सांगायची. चष्म्याची खोळ, केस, डबी, पेटी असे शब्द ती कधीही वापरत नसे. चष्म्याचं घर. मला त्या शब्दाची मजा वाटायची. तिच्या चष्म्याच्या घरात वेल्वेटच्या तुकड्यावर चष्म्याला अलगद निजवून झाकण बंद करून घेतलं की चष्मा कसा अदबशीर राहायचा. घरात रजईमध्ये गुरफटून झोपलेलं माणूसच जरू काही. चष्म्याचं घर तिच्या लुगड्यावरून घसरो पडो, आतला चष्मा कधी फुटणार नाही. घर म्हणजे संरक्षण. पण असं वाटेपर्यंतच उदबत्तीच्या घरातली उदबत्ती अचूक जळण्यासाठी ठेवलेली ही दिसायचीच. पिंक बाहेर इकडे तिकडे पडू नये म्हणून पिकदाणी असते, पण तेच डास आतमध्ये शिरू नयेत म्हणून मच्छरदाणी असते. तसाच काहीसा हा प्रकार झाला. घर, गृह, सदन, आलय, निकेतन, निवास असे अनेक शब्द अशाच गमती करताना दिसतात. वस्तू संग्रहालय, नृत्यालय, देवालय आणि शौचालयही. अनाथ पंगुगृह, प्रसूतीगृह, मुद्दाम प्रदर्शनासाठी बांधलेली चित्रपटगृह, नाट्यगृह, तर मुद्दाम खाजगी व्यवहारासाठीच उभारलेली स्वच्छतागृहही. या घराच्या लबेद्यातून देवांनाही सुटका नाही म्हणून कोणी निवर्तला, गुजरला की देवा घरी गेला असं म्हणायचं. पिढ्यानपिढ्या माणसं जिथे जात आहेत तरीही अजून तिथे जागा नाही असं होत नाही. ते देवबाप्पाचं घर किती अगडबंब असेल असा खोडकर विचार प्रत्येकाच्या मनात कधीतरी डोकवून गेलेलाच असतो. घर या शब्दाच्या अर्थावरून अनेक म्हणी, वाक्प्रचार बहुतेक भाषांमध्ये दिसतात. हा नुसता अपघात नसणार. त्यावरून त्या त्या विशिष्ट भाषिक समाजातलं त्या संस्थेचं स्थानच एक प्रकारे अधोरेखित होतं. मराठीपुरतं बघायचं झालं तर अनिष्ट काळात घर फिरलं की वासेही फिरतात. कृतघ्न माणसं खाल्ल्या घरचे वासे मोजतात. आवडलेली गोष्ट मनात घर करून राहते. रानात ओघळ, दारात बाभळ आणि घरात शिंदळ नसावी असा इशारा मिळतो. अंत्यसमयी माणसांना घरघर लागते. हिंदीत घर की मुर्गी दाल बराबर लागते आणि होम आणि हाऊसच्या अर्थछटेचा काटेकोर फरक करणारा इंग्रजही घराबद्दल बोलताना थोडी इस्त्री मोडून भावूक होऊन म्हणतो, होम इज वेअर हार्ट इज.
घर म्हटलं की घरातली बाई, गृहिणी, गृहस्वामिनी आपोआपच गृहीत धरली जाते. ही सांगड इतकी जुनी आणि दृढ आहे की आजही महिलांच्या कार्यक्रमाची त्यांच्याशी संबंधित सदरांची शीर्षकं सुंदर माझं घर, गृहिणी, आपलं माझ घर, घरात हसरे तारे अशा प्रकारची असतात. उलट घर सांभाळणाऱ्या, घरीच बहुतांशी असणाऱ्या बायकांना सतत आपल्या अनाम सेवेची बोचरी जाणीव या नावांमुळेच होत राहते. घर उघडं असणं, घर चालू असणं, घर स्वागतशील असणं यासाठी त्यांनी कायमच स्वतःला पायाचा दगड बनवून घेतलेलं असतं आणि हे त्यांचं कामच आहे असं मानून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याच्या सर्वसाधारण प्रवृत्तीमुळे त्या अनेकदा दुखावल्या जातात. बाकी घर चांगलं कुठलं म्हणायचं? चांगलं, सुंदर, आदर्श असं काही घरांबाबत असतं का? एकेकाळी कविरायांनी पिक्चर पोस्टकार्डातल्या सारख्या देखण्या घराचं चित्र रेखाडलेलं आहे. संगमरवरी ती पुष्करिणी, त्यात असावे गुलाब पाणी, पाण्यामधुनी कारंजाची उठावी सुरेल सुंदर तान. एवढं जमलं की सुंदर घरकुल अवतरलंच म्हणून समजावं. दुसरीकडे गावगन्ना सिनेमावालेत जे एका आड एक सिनेमात घर हे मंदिर आहे, त्यात आई वडील किंवा भैया भाभी, राम सीता आहेत वगैरे भक्ती संप्रदाय लावून धरतायत. हाडामासाच्या सामान्य माणसांचं नांदतं गाजतं घर या दोन्ही प्रकारचं असण्याची शक्यता कमी. कदाचित ते असं असणं कंटाळवाणं किंवा बोरिंगही होईल. आयुष्यासारखंच घरांनाही प्रवाही बदलतं राहावं लागतं. इथून पुढच्या काळात भन्नाट गतीशी जुळवून घेण्याचं आवाहनही त्यांना पेलावं लागणार आहे. त्यात जी घरं कमी पडतील, थपकून थांबून अडकून राहतील ती अप्रिय ठरतील. व्यक्तींच्या, नात्यांच्या, काळाच्या गरजा भागवू शकणारी घरं हीच खरी सुख निधानं ठरतील. ती वाट सापडेपर्यंत घर ही तुरुंग, बंदीखाना, अडचण ठरल्याची तक्रार होतच राहणार आणि तरीही त्यांना पर्यायही सापडणार नाही. याला समांतर अशी एक गोष्ट आठवते. एका ब्रिटिश नटाच्या आत्मचरित्रात ती आहे. आयुष्यभर रंगभूमीच्या नादानं फरफटत टक्के टोणपे खात राहिलेला हा नट वृद्धावस्थेत विकल झाल्यावर पुन्हा एकच इच्छा धरतो, मला त्या नाट्यगृहात जरा वेळ बसू द्या. त्याची पत्नी त्याला म्हणते, या नाट्यगृहानं तुला इतकी हुरहुर दिली, तगमग दिली, सगळं आयुष्यपणाला लावायची वेळ आणली, तरी तुला पुन्हा तिथेच का जायचंय? त्यावर तो म्हणाला, काय करणार? I hate the sight of blood, but it is in my veins. मला रक्त बघवत नाही, पण माझ्या अंगात तेच सळसळतंय. त्याच्यापासून सुटका तरी कशी करून घेऊ? घरांपासूनही सुटका नाही. आहे त्या पटावर आहेत ती प्यादी घेऊन, जमतील तशा खेळी करून ते त्यातल्या त्यात आनंददायी करण्याची धडपड फक्त आपण करू शकतो. पुढच्या पिढ्यांना ना आता तात्पुरतं किंवा क्षणिक या गोष्टींची भीती वाटत नाही. त्यांच्यासाठी घर ही जन्मभराची गोष्ट त्यांना वाटत नाही. वास्तू ही वस्तू होते, तिच्याशी भावनिक नातं कमी होतं. पण जोवर माणसांचं जग आहे तोवर घर आहे. आजचा हा कार्यक्रम सुद्धा असाच तुम्हा सगळ्यांच्या आणि आमच्याही मनात घर करून राहील अशी आम्ही आशा करतो. आणि आपल्याकडे एक इतकी सुंदर गायिका असताना कार्यक्रमाचा शेवट आपण तिच्या गाण्याशिवाय करायचा हे मला पटत नाही आहे. सुदैवानी पुन्हा एकदा तू गा असं ती मला म्हणत नाही आहे. त्यामुळे तिचं गाणं आपण ऐकूया आणि मग हा कार्यक्रम संपवूया. मगाशी तू मुग्धा म्हणालीस, गदी माडगुळकर म्हणतात की शेवटच एक घरटे माझे तुझ्या अंगणात. आपलं सगळ्यांचं शेवटचं घरटं आपल्याला माहिती आहे, ते अटळ आहे. पण ह्या घरातनं पाय काय निघत नाही हो. किती माहीत असलं तरी शेवटपर्यंत आपली आवराआवर काही होत नाही. भटांची एक कविता ज्याला सलीलनी चाल दिली आहे ती ऐकवते.
उभा सजणदारी उभा काय आता करू सजणदारी उभा काय आता करू घर कधी आवरू मज कधी सावरू सजणदारी उभा मीन केली सखी अजून वेडी फणी मीन केली सखी अजून वेडी फणी मीन पुरते मला निरखले दर्पणी अन सडाहीन मी टाकिला अंगणी राहिले नाहणे राहिले नाहणे कुठून काजळ भरू घर कधी आवरू मज कधी सावरू सजणदारी उभा मीन दुबळी कुडी अजून शृंगारिली मीन सगळीच ही आसवे माळली मीन दुबळी कुडी अजून शृंगारिली मीन सगळीच ही आसवे माळिली प्राण पूजा नाही अजूनही बांधिली कायदारातुनी कायदारातुनी परत मागे फिरू घर कधी आवरू मज कधी सावरू सजणदारी उभा बघ पुन्हा वाजली थापदारावरी बघ पुन्हा वाजली थापदारावरी हीच मी ऐकेली जन्म जन्मांतरी तीच मी राधिका तोच हा श्रीहरी हृदय माझे कसे हृदय माझे कसे मीच हृदय धरू घर कधी आवरू मज कधी सावरू सजण दारी उभा